परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण गटनेता निवडीमध्ये एमआयएमचा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा तर नवी युती मुबारक म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचलं. कोण एमआयएम म्हणत परळीमधील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताखे रसूल. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप आणि शिंदेंसोबत जाणार नाही इम्तियाज जलील यांची भूमिका. बीडच्या परळीमध्ये एमआयएम सोबत युती नाही राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंकेंचं स्पष्टीकरण. एमआयएमच्या सदस्यांना सभागृहात गटनेता निवडताना पाठिंबा दिला सोळंकेंकडून स्पष्ट. नारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिली. अंबानी आधीपासूनच मोठे पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले ठाकरे बंधूंचा गंभीर आरोप. राज ठाकरेही अनेक उद्योगपतींच्या घरी गेले आलिंगन दिलं. ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका भाजपच्या अमित साटम यांची टीका. मराठी आणि हिंदूंमध्ये फडणवीसांनी गफलत करू नये. फडणवीस हिंदू आहेत की नाही ते सांगावं. मुंबईत हिंदू महापौरवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. उद्धव ठाकरे जिहाद हृदय सम्राट. ठाकरे कुटुंब महाराष्ट्रामधलं तरी आहे का? मुंबईसाठी काय दिवे लावलेत? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. मी सर्टिफाईड नागपूरकर पण काही मुंबईतच म्हातारे झाले तरी विकास केला नाही. फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा तर आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर. मुंबईमध्ये संघर्ष करून म्हातारे झालो राऊतांचं प्रत्युत्तर. मुंबई महाराष्ट्राचा नाही तर आंतरराष्ट्रीय शहर. तमिळनाडूमधील भाजपचे नेते के अण्णामलाई यांच्या विधानानं वाद. एका मुलाखतीमध्ये मुंबईचा बॉम्बे असाही उल्लेख. नाशिकमध्ये थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची तोफ थडाडणार. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे बंधूंची संयुक्त जाहीर सभा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही सभास्थळी दाखल. 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा भाजपमध्ये गेले. आमचा कार्यक्रम करणार म्हणताय मग आम्ही काय हातामध्ये बांगड्या घातल्यात का? महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका. रोज खा मटण दावा कमळाचं बटण. नांदेडमधल्या सभेमध्ये अशोक चव्हाणांचं वक्तव्य तर चव्हाणांनी मतदारांची मटणापुरती किंमत केली. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांची टीका. तुम्हाला 15 दिवसानंतर मानपाड्यामध्ये राहायचं आहे ना? ठाण्यामधल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप व्हायरल तर एआयनं ऑडिओ क्लिप बनवल्याचं म्हणत मीनाक्षी शिंदेंची पोलिसात तक्रार. मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका. भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला प्रकार. भाजपमधील घोषणा देणाऱ्या महारथींचा शोध घ्यावा लागेल. आमच्या बंडखोरीमुळे आपण सत्तेमध्ये आहोत. फडणवीसांना विचारा. संजय शिरसाटांचा पलटवार. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मोठा ट्विस्ट. भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं शिंदेच्या शिवसेनेला समर्थन. उपनगराध्यक्षपदासह विशेष समित्या शिवसेनेकडे राहणार. ऐन निवडणुकीमध्ये भाजपकडून माजी महापौरांसह माजी नगरसेवकांवर कारवाईचा बडगा. सोलापुरात 28 तर जळगावमधील 27 बंडखोर पदाधिकाऱ्यांचं निलंबन. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका. मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये 2025 मध्ये 8 वेळा फोनवर चर्चा. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण. मोदींनी ट्रम्प यांना फोन न केल्यानं व्यापारी करार झाला नाही. या अमेरिकन वाणिज्य मंत्र्यांच्या दाव्याला उत्तर. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईच्या विरोधात कोलकात्यामध्ये ममता बॅनर्जींचा मोर्चा. माझ्याकडे अमित शहांच्या विरोधात पेन ड्राईव्ह. मला छेडलं तर सोडणार नाही ममता बॅनर्जींचा इशारा.